हे तुरीची डाळ आहे, हे पहा तुरीची डाळ आहे. हे डाळ मी भरडत आहे आता डाळीसाठी आणि खूप पौष्टिक असते हे. संत जनाबाईला विठ्ठलाने मदत केली होती. विठ्ठल पांडुरंगाने दडू लागले होते. भजनात आहे, दडू लागले जनाबाईसोबत हे म्हणजे भजन आहे. तर हे पहा, हे खूप म्हणजे पारंपरिक आणि जुन्या पिढीपासून हे चालत आलेलं आहे दळणाचं. तुम्हाला हे माझं डाळ भरडायचं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा तुम्ही का हे तुरीची डाळ भरडणे आवडली नाही आवडली. माझ्या चॅनलवर जाऊन राधा दिसणारे तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. हे पहा आणि सबस्क्राईब करा, आठवणीनं करा. धन्यवाद. पहा, मी हे डाळ भरून दाखवत आहे तुम्हाला. तुरीची या पद्धतीनं तुरीची डाळ भरडायची. याचं एक विशेष आहे म्हणजे हा म्हणजे जुन्या ज्या म्हाताऱ्या आजी वगैरे होत्या, आमच्या आई वगैरे, त्यांचे गुडघे दुखी, पाठ दुखी असं दुखायचं नाही, कारण ते जमिनीवर बसून आणि हे असे व्यायाम करायचे, काढणे दळणे, तर त्याच्यामुळे त्यांचा व्यायाम भरपूर व्हायचा. म्हणजे आता तर जमिनीवर बसणे म्हणजे होत नाही. डॉक्टरसुद्धा सांगते जमिनीवर बसू नका, पण हा एक व्यायामाचा प्रकार आहे. हा म्हणजे दळणे, काढणे, हे बाकीचे म्हणजे पाट्यावर वाटणे, हे म्हणजे मसाला वाटून भाजी फोडणी देणे, हा एक व्यायामाचा प्रकार आहे. असं तुम्ही आता ते हे साहित्य वगैरे झाले नाही म्हणा, कोणाकडे असते कोणाकडे आता भेटत नाही, पण मी सांगत आहे का हा पण एक व्यायामाचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यात आपले गुडघेदुखी वगैरे, खाली बसून जितकं आपण काम करू शकतो तितकं उभं राहून म्हणजे इतकं वजन आपण पायावर पेलतो, म्हणून आपले पायाचे गुडघ्याचे त्रास होते. म्हणून आपण हे काय करायचं, जितकं आपण हे असं व्यायाम केलं तितकं चांगलं असते. तर माझ्या या व्यायामाला तुम्ही सबस्क्राईब, लाईक करा आणि धन्यवाद.